नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर लकीला फसवून सागरचे 10 लाख रुपये चोरणारा सावनीची कोळींच्या घरातून दिवाळीच्याच दिवशी कशाप्रकारे हकालपट्टी करण्यात येणार आणि सावनी पुन्हा रस्त्यावर येऊन आधी सागर आणि मुक्ताची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की डॉक्टरकडे गेल्यानंतर पैसे लकी देतो आणि ते पैसे दिल्यानंतर तो गायब देखील होतो. आणि ते पैसे जेव्हा सावनीला मिळतात तेव्हा ती खूपच खुश होते, कारण फायनली तिच्याकडे पैसे आलेले असतात. तर या सगळ्यामध्ये मुक्ता खूपच टेन्शनमध्ये असते. काही झालं तरी सागरचे पैसे हे तिला शोधायचेच असतात आणि म्हणूनच तिला सागर समजावतो की प्लीज शांत व्हा. ती खूप विचार करत असते. तेवढ्यात सागर तिला म्हणतो की मुक्ता, इतका विचार करू नका, तुमची तब्येत खराब होईल. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही सागर, मला खूप टेन्शन आलं आहे. इतके पैसे कसे मिळायचेत परत, मला खरंच खूप कळत नाही आहे. पण आपण पैसे परत मिळवू हे नक्की, कारण माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. काहीतरी झालं तरी स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील. मग मुक्ता म्हणतो की झालं तर मग तुम्ही इतका विचार का करताय? मुक्ता, मला पैशांपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाच्या तुम्ही आहात. म्हणूनच तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही कोणताही चुकीचा विचार करू नका. आणि तरीही मुक्ताला काही झालं तरी या सगळ्या गोष्टी डोक्यातच असतात. नंतर मुक्ता सगळ्यांना नाश्ता देते. लकी त्याच्या रूममधून येत नाही, म्हणून लकी नाश्ता करायला आला नाही असे सगळेजण विचारतात. आणि लकीचा दरवाजा ती उघडायला जाते तर त्याने तो बंदच करून ठेवलेला असतो. लकी कोणाशीही काही संवाद करत नसतो. स्वातीकडे कोणताही पर्याय नसतो. ती विचार करते की आता मला हे सगळं मुक्ताला सांगितलं पाहिजे, कारण अजूनही लकी दरवाजा उघडत नाही आहे. म्हणून ती विचार करते की आता मुक्ताकडे सगळं सांगितलं पाहिजे, कारण ती खूप टेन्शनमध्ये दिसते. ती नाश्ताही करत नाही. मग आता मुक्ताकडे स्वाती जाते आणि म्हणते की मला जरा बोलायचं आहे मुक्ता. तेव्हा मुक्ता म्हणते की बोला ना स्वातीताई, काय झालं आहे? तेव्हा मुक्ताला ती म्हणते की पैशांबद्दल आहे. तुला पैशांबद्दल काही माहीत लागलं का? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच माहीत पडलं नाही मला, अजूनही काहीच नाही. बोला ना, काय झालं, तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा मग स्वाती म्हणते की अगं, काल जेव्हा तू गेली होतीस ना, तेव्हा मी तुझ्या रूममधून बघ जेव्हा फाईल आणून ठेवली होती ती ब्लॅक लेदरची, त्यानंतर बहुतेक लकी हा बाहेर पडला आणि त्याच्या हातामध्ये पैशांची ते बंडल होतं. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय काय बोलताय स्वातीताई तुम्ही हे? तेव्हा ती म्हणते की अगं हो, त्याचे पैसे खाली पडले. मी त्याला विचारलं की हे कुठले पैसे आहेत, परंतु त्याने मला सांगितलं की हे पैसे त्याच्या मित्राचे आहेत, लग्नासाठी वगैरे घेऊन गेला आहे. परंतु मला ते खरं वाटत नाही आहे, कारण मी त्याच्याशी जेव्हा बोलायला गेले तेव्हा तो मला काहीच सांगत नाही. आणि कालची जेव्हा मी तुझी फाईल घेऊन आले त्यानंतर तो मला खूप घाबरलेला दिसला होता आणि पैशाचे बंडल देखील होतं. मग मुक्ता विचार करते की बापरे, याचा अर्थ लकीनेच पुन्हा सगळा घोळ घालून ठेवला आहे की काय? तेव्हा मग आता ती म्हणते की काय करू मी आता, खरंच मला कळत नाही आहे, हा मुलगा असं का वागतोय? तेव्हा मग मुक्ता ही विचार करते की नाही, काही करून मला लकीच्या कपाटात गेलं पाहिजे. बहुतेक जर पैसे तिथेच असतील तर ते पैसे मी सागरला देऊन टाकेन आणि लकीची समजूत तर काढेनच. मग मुक्ता ही लकीच्या कपाटामध्ये जाते. त्याच वेळेला आता मुक्ताला कपाटामध्ये पैसे तर सापडतच नाहीत, परंतु लकीच्या कपाटातून एक चावी बाहेर पडते आणि ती म्हणते की ही चावी तर माझ्या कपाटाची आहे, तिजोरीच्या. मग ही लकीकडे कशी काय आली? याचा अर्थ लकीने डुप्लिकेट चावी बनवून घेतली आहे. आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती समजतं की हे सगळे पैसे लकीनेच घेतलेत. ती आता खूप टेन्शनमध्ये असते आणि म्हणते की लकीकडे ही चावी कशी काय आली? तर आता लकीने ते पैसे तर देऊन टाकलेले असतात आणि ते पैसे आता त्या डॉक्टरकडेच असतात. मग आता मुक्ता ही लकी येण्याची वाट बघत असते. लकी ऑपरेशनसाठी डॉक्टर येतोय याची वाट बघत असतो, परंतु डॉक्टर काही येत नाही. लकी विचार करतो की नेमकं काय झालं असेल, अजून डॉक्टर कसे आले नाहीत, 1 तास गेला अजून डॉक्टर आलेले नाहीत, काय करायचं असा विचार तो करत असतो. मग त्याच वेळेला आता तो बाजूच्या केबिनमध्ये जातो आणि तास गेला तरी डॉक्टर आला नाही, म्हणून तो डॉक्टरला शोधत असतो. डॉक्टर OPDमधून कसे बाहेर आले नाहीत? तेवढ्यात आता बाजूच्या ऑफिसमध्येच जातो आणि म्हणतो की हे डॉक्टर कुठे गेलेत? तेव्हा बाजूच्या ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की कुठले डॉक्टर आणि काय? हे बाजूचं ऑफिस तर किती दिवस बंदच आहे.
येथे 1-2 दिवस फक्त ते उघडलं आहे आणि इथे कुठलाही डॉक्टर वगैरे नाही आहे आणि कुठलीही नर्स नाही. तेव्हा लकी खूप घाबरतो. तो म्हणतो की याचा अर्थ हा डॉक्टर खोटा होता, तो माझे पैसे घेऊन गेला. तो सावनीला फोन देखील लावतो, परंतु सावनी फोन उचलत नाही आणि उचलते तेव्हा म्हणते की कुठला डॉक्टर काय? मला काहीच याबद्दल माहिती नाही. तेव्हा मग आता लकीच्या लक्षात येतं की तिनेच डॉक्टरचं नाव सांगितलं आणि हा डॉक्टर आता फ्रॉड आहे. नंतर आता त्याच्याबरोबर खूप मोठा गुन्हा झाला आहे हा त्याला लक्षात येतो. तर आता मुक्ता जेव्हा लकी येतो तेव्हा लकीच्या रूममध्ये येते. त्याला रूममध्ये येऊन मुक्ता विचारते की "लकी, काय झालं आहे? तुझं नेमकं काय चालू आहे? तुला माहिती आहे का आपल्या घरात पैशांची चोरी झाली. मला माहिती आहे की हे पैसे तू नाही चोरी केलेस. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे लकी. तेव्हा तू खरं खरं सांग." तेव्हा लकी रडायला लागतो आणि म्हणतो की "बहिणी, प्लीज मला माफ कर. यावेळेला मी तुझा विश्वासघात केला आहे. कारण ते पैसेत ना मीच चोरलेत." तेव्हा लकी तिला सगळं काही ॲक्सिडेंटची कहाणी सांगतो आणि मग डॉक्टरचं सगळं काही सांगतो. तेव्हा म्हणतो की "वहिनी, जेव्हा माझा अपघात झाला होता ना, तेव्हा मला डॉक्टर म्हणाले होते की माझ्या इंटरनल इंज्युरी झाली आहे, म्हणजेच लोअर बॉडीला. त्याच्यामुळे मी कधीही वडील बनू शकणार नाही आणि याच्याचमुळे मला ऑपरेशन करायला एका डॉक्टरने सांगितलं." तुला आठवतंय त्या दिवशी आम्ही दोघं म्हणजे सावनी आणि मी खाली बोलत होतो, तेव्हा तिने मला एक डॉक्टर सांगितला होता. तेव्हा मुक्ता म्हणते की "अच्छा, डॉक्टर कोल्हे असं समथिंग काही होतं का?" तेव्हा तो म्हणतो की "हो, बरोबर. तोच होता डॉक्टर. परंतु वहिनी, तो डॉक्टर खोटा निघाला आहे. वहिनी, तो माझे पैसे घेऊन पळून निघून गेला आहे. मला खरंच खूप काळजी वाटते की मी काय करू? मला आता खूप काळजी वाटते. मला सगळे काय बोलतील? दादा तर मला आता घरात ठेवणार नाही. तो मला पोलिसांकडे देऊन टाकेन." तेव्हा मग आता मी हे सगळं केलं आहे ना, हे माझ्याच पत्त्यावर नाही पडलं. "अगं वहिनी, मी आरतीबरोबर इतकं चुकीचं वागलो, त्याची जे मला शिक्षा देतोय असं वाटतंय." असं तो आता बिचारा गडवाया करून बोलत असतो. मग आता मुक्ता म्हणते की "पण ही चावी तू कशी मिळवली?" तेव्हा मग आता तो म्हणतो की "नाही वहिनी, ती चावी मी नाही बनवली. ती चावी मला सावनीने दिली आहे." आणि हे ऐकून मुक्ताला देखील टेन्शन येतं. ती म्हणते की "काय? सावनीकडे ही चावी, ही डुप्लिकेट चावी तिची बनवली?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, तिनेच मला ती चावी दिली की जेणेकरून दादूसच्या कपाटात पैसे आहेत हे तिला माहीत होतं आणि तिनेच मला ते सगळं सांगितलं. हा प्लॅन तिचाच होता." तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं, ज्या दिवशी ती आदित्यच्या रूममध्ये गेली होती, म्हणजेच आदित्यच्या पेपरवर सही करायला गेली होती, तेव्हा सावनी चांगलीच घामाघूम झाली होती. जेव्हा मुक्ता तिला विचारते की "काय झालं आहे? तुमच्या डोक्यात काय शिजतंय?" तेव्हा मात्र "मी काही सामान लावत होते आणि म्हणून मला घाम आला आहे," असं मुक्ताला तिने सांगितलेलं असतं. आता ते सगळं काही आता मुक्ताला आठवतं आणि लक्षात येतं की हे सगळं कारस्थान आहे ते सावनीने केलेलं आहे. की काही झालं तरी कुत्र्याची शेपूट आहे, वाकडी ती वाकडीच राहणार. ती कधीही सरळ होणार नाही. म्हणून मुक्ता आता ठरवते की काही झालं तरी सावनीचा पर्दाफाश करायचाच आहे आणि सावनीला मी समोरून विचारलं तर ती काहीही कबूल करणार नाही. म्हणूनच आता हे सगळं आता तिच्या अपरोक्ष केलं पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे. आता ती म्हणते की "सागरला मी जर सांगितलं तर काय होईल? आणि जर लकीला हे सगळं भोगावं लागलं तर मी काय करू? आणि या सगळ्या गोष्टी खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहेत स्वामी, मी काय करू?" असा विचार ती करते. नंतर तिच्या लक्षात येतं की नाही, मला हे सगळं सांगितलं पाहिजे की आता घरात काय सिच्युएशन आहे. म्हणून मुक्ता ही सगळ्यांसमोरच आता सांगते की असं असं घडलेलं आहे आणि त्यावेळेला सावनी तिथे नसते. सावनी त्या डॉक्टरकडे भेटायला गेलेली असते आणि त्याच्याकडून पैसे घेत असते. तर इथे मुक्ता ही इंद्राला सांगते की "मम्मी, ते पैसे आहेत ते आपल्या लकीने चोरले होते." आता मात्र सागर खूप चिडतो. सागर आता लकीला ब्लेम करू लागतो आणि इथे इंद्रालाही धक्का बसतो. पण मात्र इंद्राला आणि सागरला विश्वासात घेऊन मुक्ता सगळं खरं सांगते की लकी बाप बनू शकत नाही म्हणून त्याने ऑपरेशनसाठी ते पैसे घेतलेत, परंतु ते पैसे आता गायब केलेत. म्हणजेच सावनीच्या खोट्या डॉक्टरने ते पैसे गायब केले. आता ते पैसे कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. मग आता इंद्रा म्हणते की "सागऱ्या, हे काय झालं रे? असं कसं झालं?" लकी म्हणतो की "मला माफ करा, प्लीज मला माफ करा. हे सगळं मी आपल्या घरासाठीच केलं. माझ्यावर सगळे हसतील, मी बाप बनू शकत नाही म्हणून मला सगळे टोमणे मारतील, यासाठीच मी हे ऑपरेशन करण्याचं ठरवलं, परंतु सावनीच्या डॉक्टरने मला फसवलेलं आहे." आता सागर म्हणतो की "ठीक आहे मुक्ता, मी तुमचं यावेळेला ऐकतो आणि यावेळेला आपण लकीला काहीच बोलायला नको. आपण सध्या आता सावनीवर फोकस करूया, कारण घरातली सगळी कीड ही ती आहे." म्हणून आता सागर हा म्हणतो की "आपण पुढचं प्लॅनिंग करू." तर सावनी डॉक्टरला भेटते, त्याच्याकडून सगळे पैसे घेते आणि नेमके ती पैसे द्यायला जाणार तिची मैत्रीण जो, ती मैत्रीण आता बाहेर गेलेली असते. म्हणून सावनीला ते पैसे स्वतःचकडे ठेवावे लागणार असतात.
आता हे सगळं होत असताना सावनी कसेबसे ते पैसे स्वतःच्या साड्यांमध्ये लपवते. ती विचार करते की हे पैसे जर मुक्ताच्या हाती लागले तर सगळंच काही संपेल. मी काय करू? आणि जर लकीच्या कपाटात पैसे ठेवले तर लगेचच मुक्ता तिथे शोधेल. म्हणूनच मला लकीकडे या बावळटाकडे पैसे ठेवायला नको. म्हणून ती स्वतःच्या रूममध्येच पैसे आणते आणि मग ती स्वतःच्या साड्यांमध्ये व्यवस्थित ती ते कपडे लपवून ठेवत असते. तर मुक्ता विचार करत असते की एक युक्ती केली पाहिजे जेणेकरून सावनी काहीतरी चूक करेल आणि ती अडकेल. आता या सगळ्यामध्ये सगळेजण एक एक करून आयडिया सांगत असतात, परंतु मुक्ताच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलेली असते. दिवाळीचे दिवस सुरू असतात, सगळीकडे दिवाळीची रेलचेल असते. परंतु आता मुक्ताची काही दिवाळी सुरू झालेली नसते, कारण तिला ते पैसे सागरला काही करून मिळवून द्यायचे असतात आणि दिवाळीच्या अगोदरच मिळवायचे असतात. म्हणून मुक्ता घरात सगळ्यांना सांगते की मी पोलिसांना बोलावले, 3 दिवस झाले अजूनही पैशांचा पत्ता लागला नाही. म्हणूनच मग मी पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस येतील आणि बरोबर झडती घेतील जेणेकरून पैसे लवकरच सापडतील. तेव्हा इंद्रा आणि स्वाती म्हणते की हो, काहीच हरकत नाही. आणि मग इथे ती म्हणते की कर, नाही त्याला डर कशाला. सावनी आता खूप घाबरते. सावनी म्हणते की हे पैसे आता मला कुठेतरी लपवून ठेवले पाहिजेत जेणेकरून मला हे सगळं आता माझ्या अंगावर येणार नाही. म्हणून सावनी बाहेरची कुंडी असते त्या कुंडीमधले माती खणायला सुरुवात करते. आणि मग आता ती माती खणत खणत ती म्हणते की हे पैसे इथे राहिले की मला काहीच प्रॉब्लेम नाही, उद्या इथूनच पैसे जाऊन जीवला देऊन येईन. म्हणून आता ती पैसे ते द्यायची तयारी म्हणजेच ठेवायची तयारी करते. तेवढ्यातच समोरून आता मुक्ता येते आणि मुक्ता आता टाळ्या वाजवते आणि म्हणते की सापडलाय, चोर सापडलाय. सावनी घाबरते आणि म्हणते की काय, कोणता चोर, काय बोलतेस मुक्ता तू हे? तेव्हा ती म्हणते की चोर म्हणजेच आमचे पैसे सापडले. तेव्हा ती म्हणते की काय प्रूफ आहे तुझ्याकडे आणि मी चोर आहे हे कशावरून? मुक्ता म्हणते की तुमच्या हातातले जे पैसे आहेत ना, हेच प्रूफ आहे, हेच तुम्ही माझे पैसे चोरलेले आहात. तेव्हा ती म्हणते की असं काही नाही आहे, हे पैसे मी तुझे चोरलेले नाहीत. मला हर्षने नेकलेस दिला होता, तो नेकलेस विकलाय आणि त्यातून हे पैसे काढलेत. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही, तुम्ही हे खोटं बोलताय, कारण या पैशांवर मी खुणा केलेल्या आहेत आणि यावर मी माझं इनिशियल लिहून ठेवलेलं होतं. तेव्हा मग आता ती ते पैसे बघते आणि त्यावर इनिशियल असतात. मुक्ताची खात्री पटते की हे पैसे माझेच आहेत. आता सगळेजण बाहेर येतात. लकी, सागर, मुक्ता आणि इंद्रा, स्वाती सगळे असतात. तेव्हा सागर म्हणतो की आता या सगळ्यांच्या समोर मी तुला सांगतो, तूच घरातली चोर आहेस. जर तुला मी पोलिसांच्या हवाले दिलं तर तुझी काय हालत होईल हे तुला माहीत आहे. म्हणूनच बऱ्या बोलाने आता तू या घरातून बाहेर पड. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की चला सावनी, आता तुमची बॅग भरायला घ्या. तुमची घरातून वेळ सुरू झाला. तुमच्याकडे फक्त आता अर्धा तास आहे. या अर्धा तासामध्ये तुम्हाला इथून निघावं लागेल. तेव्हा मग मुक्ता म्हणते की निघा, लवकर निघा. सागरही म्हणतो की हो, आत्ताच्या आत्ता तुम्हाला निघावं लागेल. आणि नशीब समज आम्ही पोलिसांकडे कळवलं नाही. सावनी खूपच घाबरते आणि म्हणते की प्लीज असं करू नका ना, प्लीज मला असं करू नका, मला या घराच्या बाहेर काढू नका, मी कुठे जाईन? तेव्हा मुक्ता म्हणते की हे सगळं तू अगोदर विचार करायला हवं होतं. इंद्रा म्हणते की हो, या मुक्ताने तुला घरात आणून ठेवलं मोठ्या मनाने, परंतु तू काय केलंस? ज्या घराने तुला खायला 4 अन्न दिलं, 4 घास दिले, त्याच घराच्या मुळावर तू उठलीस. आता या घरात तुला थारा नाही, आता तुला इथून निघावंच लागेल. असं म्हणून इंद्रा देखील तिची हकालपट्टी करण्यास सज्ज झालेली असते. आता मग मुक्ता ही म्हणते की चालेल, तुम्हाला कपडे घ्यायला त्रास होतोय का? थांबा, मी जाते तुमच्या रूममध्ये आणि तुमचे कपडे आणते. तेव्हा मग सावनी म्हणते की थांब मुक्ता, थांब, प्लीज असे करू नको. परंतु मुक्ता काहीच थांबत नाही. मुक्ता म्हणते की नाही, आता काही झालं तरीही हे सगळं घडणारच आहे. तुम्हाला या रूममधून जावंच लागेल, या घरातून जावं लागेल. तेव्हा आता मुक्ता ही रूममध्ये येते आणि कपाटातले सगळे तिचे कपडे जे असतात ते कपडे ती खाली टाकत असते आणि म्हणते की सावनी, हे तुमचं सगळं सामान आणि इथून तुम्ही निघा. आणि मग तिला कपाटामध्ये एक नेकलेस सापडतो. ती म्हणते की काय हो, हा नेकलेस खूप महागाचा दिसतोय. तुम्हीच तर सांगितलं की हर्षने दिलेला नेकलेस विकला, मग हा नेकलेस कुठे? तेव्हा मग आता सावनी म्हणते की प्लीज असं करू नका, प्लीज सगळं काही ठेवून द्या, मला माफ करा. तेव्हा मात्र आता इथे आदित्यच्या बाबतीत तिला स्वतःचा पंजा वापरायचा असतो. ती म्हणते की आदित्यचं काय होईल, त्याला नाही सहन होणार हे सगळं. म्हणून आता आदित्य येतो आणि म्हणतो की नाही मम्मा, हे सगळं तू खूप चुकीचं केलेलं आहेस. आता तो म्हणतो की प्लीज पण पप्पा तिला वाचवा. परंतु आता सागर म्हणतो की नाही बेटा, काही झालं तरी मी नाही वाचवू शकत. आणि तो मुक्ताचे हातामध्ये सावनीचे सगळे कपडे देतो आणि खाली फेकत असतो. आणि त्यानंतर मुक्ता देखील तिची बॅग भरून ठेवत असते. आणि आता आदित्य म्हणतो की पप्पा प्लीज मम्माला घराबाहेर काढू नका. तेव्हा तो म्हणतो की नाही बेटा,
ममा जे काही वागते ना ते अत्यंत चुकीचं वागते. त्यासाठी तिला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि म्हणूनच मी हे सगळं करत आहे. आणि बेटा, तू जर तिच्याबरोबर राहिलास तर तुझं पुढचं भविष्य हा अंधारात आहे. सागर आणि मुक्ता घडलेला प्रकार त्याला सांगतात आणि समजवतात आणि म्हणतात की तू काळजी करू नको. सावनी ममा नाही तर आम्ही तुझी पूर्ण काळजी घेऊ. अशा चोर व्यक्तीबरोबर राहू नकोस. तुझं भविष्य अंधारामध्ये आहे. आणि असं म्हणून मी तुझी कस्टडी घेतो. सावनी, तू कायमची आता बाहेर हो. असं म्हणून तिची बॅग आता तो बाहेर टाकतो. आणि त्यानंतर मग आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मुक्ताने सागरचे सगळे काम केलेले असते. लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी हरवलेली लक्ष्मी आता सागरच्या घरी पुन्हा आलेली असते. आणि मग आता मुक्ताने सागरचे पैसे आता परत केलेले असतात आणि इंद्रा देखील खुश झालेली असते. अशा प्रकारे सावनी नावाची ब्याद घरातून कायमची बाहेर जाऊन मुक्ता आणि सागर यांची दिवाळी ही अगदी जोरदार साजरी होणार असते. खऱ्या अर्थाने घरच्या लक्ष्मीनेच लक्ष्मीला वाचवलेलं असतं आणि मुक्ताने आता पुन्हा एकदा कोळी कुटुंबाची इज्जत वाचवलेली असते आणि सागरचा मान देखील राखलेला असतो. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.